चंद्र झोपला ग बाई. रे रे गा रे रे गा रे रे गा मा ग रे सा रे रे गा रे रे गा रे 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 गा रे रे गा रे रे गा मा ग रे सा रे रे गा रे रे गा रे 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 गा रे रे गा रे रे गा मा ग रे सा रे रे गा रे रे गा रे तयार होताना बापरे. खूपच जास्त वाट पाहिलेली आजच्या दिवसासाठीची. खूप छान वाटतंय, खूप एक्सायटेड आहे, थोडस नर्वस पण फील होतंय. जे ड्रीम बघितलं होतं म्हणजे आम्ही दोघांचा जो प्रवास चालू झाला, आमचं जे लग्न जुळलं, त्यानंतर आम्ही जे दोन मन एकत्र झालेत आमच्या दोघांची आणि एकदम सुंदर असा प्रवास आम्ही हा केला. पण ह्या प्रवासात ना एक तिसरा आणि एक सरप्राईज आहे. चौथा सुद्धा एक प्रवासी आम्हाला सोबत हवा होता. ते सुद्धा स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खूपच जास्त वाट पाहिलेली आजच्या दिवसासाठीची. तो माझ्यापेक्षा 200% जास्त एक्सायटेड आहे. त्याची एक्साइटमेंट लेवल एकदम वेगळ्या लेवलवरती असते. मी फार एक्सायटेड आहे इथून पुढच्या जर्नीसाठी. म्हणजे आमच्या दोघांमध्ये आता हळूहळू कळेल की हे अजून दोघे आमच्या प्रवासात सामील होणार आहे आणि मी फार खुश आहे. पूर्ण फंक्शन त्याने सिंगल हँडेडली अरेंज केलेलं आहे. खूप जास्त म्हणजे बऱ्याचशा गोष्टींसाठी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला असं व्हायचं नको करायला वगैरे. पण त्याचं असं होतं की नाही आपण करूया, थांब करूया, मी आपण करून घेऊ म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अजून जास्त एक्साइटमेंटने करून घेतल्या. जॉब सांभाळून, सगळं सांभाळून वगैरे पूर्ण. सुषमानी ज्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जी ती फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस त्यातून गेली आहे. कदाचित समजा मला प्रत्येक क्षणी तिच्यासोबत तो स्ट्रेस, तो मेंटल स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेस तो मला शेअर करायचा होता तिच्यासोबत. कारण की एक बाळ पोटात वाढवणं ही फक्त तिची एकटीची जबाबदारी नसून माझी सुद्धा जबाबदारी होती. खूप थकत होता पण दाखवलं नाही मला की मी थकतोय म्हणून. आज सकाळपासून तो सगळं करतोय, तिथं झोपता न थांबता अजिबात. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तो खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि मी पूर्णपणे प्रयत्न केला की ती ह्या 9 महिन्याच्या प्रवासामध्ये काही असं स्ट्रेसफुल न जाता एकदम एन्जॉयमेंट केला.
त्यामुळं आम्ही जे आम्हाला सगळे म्हणतात की आम्ही कपल फार एन्जॉय करतो, तर आम्ही हे 9 महिने सुद्धा तेवढेच एन्जॉय केले. स्पेशल मेहमान आ रहे हैं बिकॉज ऑफ मामा मामी. थैंक यू मामा मामी, लव यू. आने वाला है घर में नन्हा सा मेहमान, आसमां से उतरेगा अब इस घर में भी जान. जाना है रारा है क्या मन कहता है, सबके दिलों में वो राज करता है. सारी उसे प्यार करना है, फूलों का तारों का सबका कहना है, फूलों का तारों का सबका कहना है. त्यावेळेस पहिल्यांदा का आलं त्यावेळेस मला पहिल्यांदा का आला, तो ड्युटीला होता आणि तो घरी आला त्यावेळेस मी ऍक्च्युली शूट करून ठेवलं होतं ते. ज्या वेळेस मी दरवाज्यातून आत आलो, तिच्याकडे बघितलं तर तिच्याकडे शब्दच नव्हते. ती फक्त हसत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी म्हटलं की नेमकं काय झालंय. आणि त्याला मी अशी लांबूनच दाखवली स्ट्रिप की डबल लाईन्स दिसत आहेत म्हणून. तर तिने ज्या वेळेस ते प्रेग्नन्सी किट दाखवली ना, तो फिलिंग आहे ना सांगण्यासारखा नाहीये बिलकुल. तर तो दरवाजातच तो नाचत यायला लागला खरी पूर्ण ह्याच्यामध्ये, पूर्ण तो नाचत होता असं. म्हणजे ते काय शब्द सुचत नाहीये. म्हणजे ती मेमोरेबल लाईफ टाइम मध्ये एकदम खुश होतो मी त्या दिवशी. म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत, आणि तिने मला जे गिफ्ट दिलंय ना मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे आय लव्ह सुषमा. राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाऊल तुमले, हळूहळू फुटणार पान्हा. नवखी ही चाहूल
आतुरतेने वाट पाहतोय बाळांची बस. आणि ज्यावेळेस मला ही कळली प्रेग्नन्सीची न्यूज, ती फक्त प्रेग्नन्सीची न्यूज नव्हती, ती हे होतं की आजपर्यंत मी कुणाचा तरी मुलगा होतो आणि आज मला बाळ होणार आहे, मी कुणाचं तरी वडील होणार आहे, मी कुणाचं पापा होणार आहे, कोणतरी मला बाबा बाबा म्हणून हाक मारणार आहे. ती फिलिंग ह्या जगातली म्हणजे कोणतंच सुख मॅटर करू शकत नाही. तुमच्या आयुष्यात किती सुख येऊ द्या, पण ह्यासारखं सुख कोणतंच नाही. इथून पुढे तो जो कानावर पडणारा प्रत्येक बाबा शब्द मी नेहमी लक्षात ठेवेन. होणार, तू आई होणार.